श्रीकृष्णांचे मित्र सुदामा, भगवंताचा मित्र असताना देखील बघा ते भगवंताचं नामस्मरण कायम हृदयामध्ये ठेवायचे. आपला मित्र आहे म्हणल्यावरती एखादं कोण असं शरण जातं का, पण तरी सुद्धा भगवंताचं नामस्मरण कायम सुदामा आपल्या हृदयामध्ये ठेवायचे. भगवंताचं नामस्मरण हृदयामध्ये ठेवत असताना ते एकदा श्रीकृष्ण आणि सुदामा दोघ जण मिळून सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये राहत असतात. भगवंत आहेत ते, त्यांना गुरु करायची गरज आहे का हो? त्यांना ज्ञान उपजतच असणार ना. देव येतो, जगाचा बाप आहे, त्याला ज्ञान असणारच. परंतु त्यांनी गुरु का केले तर जगाला गुरु शिष्याचं नातं कळावं. जगाला गुरु शिष्याचं नातं कळण्यासाठी भगवंतांनी देखील गुरु केले. रामप्रभूंचे वशिष्ठ मुनी विश्वामित्र असतील, श्रीकृष्णांचे सांदीपनी ऋषी, असे देवांनीच देखील गुरु केले. मग तुम्ही आम्ही कोण आहे? आपण सुद्धा गुरु केलेच पाहिजे. त्यामुळं सुदामा श्रीकृष्ण सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये शिकत असताना एकदा श्रीकृष्ण देव असताना देखील गुरूंच्या आश्रमामध्ये सेवा करायची बरं का. एकदा श्रीकृष्ण सर्पान आणण्यासाठी वनामध्ये गेले. मित्र सुदामा आणि दोघ जण गेले. सुदामा ब्राह्मण दोघ जण गेले, सर्पान गोळा करायला गेले आणि तिकडे त्यांना पाऊस लागला. पण सुदामाकडे त्यांच्या गुरुमातांनी, म्हणजे ऐसी कळवळाची जाती करी लाभावी न प्रीती, आईचं नातं कसं असतं, आईचं प्रेम कसं असतं ह्यातनं समजतं आपल्याला. त्यांनी श्रीकृष्णांना भूक लागेल, सुदामाला भूक लागेल म्हणून त्यांनी सुदामाकडे फुटाणे दिले होते आणि त्यांना सांगितलं होतं की श्रीकृष्णांना देखील दे. आणि ते दोघ जण वनामध्ये गेले. सर्पान गोळा करत असताना अचानक पाऊस आला म्हणून दोघ जण झाडावरती चढले. झाडावरती चढलेले असताना आता सुदामाला आठवतं आपल्या खिशामध्ये काय आहेत, फुटाणे आहेत. आणि फुटाणे आता आपण खाऊया. आता ते पाऊस चालू असताना त्याच्या तोंडामध्ये कुडून ते फुटाणे खात असतो. फुटाणे खात असताना तो आवाज श्रीकृष्णांच्या कानावरती पडतो. श्रीकृष्णांच्या कानावरती आवाज पडल्यानंतर आता त्यांना वाटतं सुदामा काय खातोय? तो भगवंत आहे, त्याला कळणार नाही का होतं काय खातोय. भगवंताची लीला चतुरत शिरोपानी, त्याला माहित होतं सुदामा काय खातोय. तरी देखील त्यांनी भगवंताने विचारलं, सुदामाला विचारलं काय खातोय. सुदामा तेव्हा खोटं बोलला, म्हणलं मी काहीच खात नाहीये, थंडी वाजली म्हणून माझे दात कुडकुडतायत. बघा फुटाणे ते खात होतं सुदामा फुटाणे, तरी सुद्धा श्रीकृष्णांना खोटं बोलला. आणि खोटं बोलल्यानंतर आता भगवंताला माहित होतं ते काय खातोय, पण आता भगवंताशी खोटं बोललंय, त्याचे होणारे परिणाम बघा. पुढे गेल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये एवढं दारिद्र्य येतं, खूप दारिद्र्य संपन्न ते सुदामा होतात. आणि ते झाल्यानंतर तरी देखील भगवंताचं नामस्मरण करणं ते सोडत नाहीत. कायम भगवंताचं नामस्मरण त्यांच्या मुखामध्ये होतं. कधी एवढं दारिद्र्य आलं तरी सुद्धा तो भगवंताला विसरला नाही. आजकालची लोक भगवंताचं नामस्मरण 2 मिनिटापुरतं करतात, नंतर थोडंसं दुःख जीवनामध्ये आलं तरी देखील म्हणतात काय केलं त्या देवाने आमच्यासाठी, मग आम्ही का त्याचं नामस्मरण घ्यायचं. अहो पण तुम्ही गेल्या जन्मातलं असतं ते. आपल्या जीवनामध्ये दुःख येतच राहतं. बघा भगवंताचं नामस्मरण कायम हृदयामध्ये चालू होतं सुदामाच्या. एकदा आता त्यांची पत्नी, बायकांना काही बघवत नाही, आता बायका दुःख सहन करू शकतात पण जितके तितकं. आता सुदामाची पत्नी मग त्यांना म्हणली, हो तुमचा मित्र आहे श्रीकृष्ण, त्याला जाऊन त्याच्याकडे जा. तुम्ही जर त्याच्याकडे पैसा अडका मागितला तर तुम्हाला नाही म्हणणार नाही, कधीच नाही म्हणणार नाही, तुम्ही त्याच्याकडे जा. सुदामा काही ऐकत नव्हते, सुदामा जातच नव्हते. मग आता पत्नीने जास्तच हट्ट केला म्हणून ते आता श्रीकृष्णांकडे निघाले. 3 मोठे पोहे घेऊन, आपल्या मुलाबाळांना उपाशी ठेवून 3 मोठे पोहे घेऊन ते श्रीकृष्णांकडे निघालेले असतात. श्रीकृष्णांकडे निघालेले असताना त्यांच्या अंगावरचं फाटके वस्त्र, त्यांचा अतिशय अवतार खूप खराब असणार अवतार, तसंच ते भगवान श्रीकृष्णांकडे निघालेले होते. भगवान श्रीकृष्णांकडे गेल्यावर दारामध्ये गेले. ते द्वारपालांना कसे म्हणतात, सुनो द्वारपालो कन्हैया से कह दो तुम्हें मिलने को सुदामा गरीब आ गया है. सुदामा श्रीकृष्णांकडे गेल्यानंतर आता द्वारपालांकडे खूप विनंती करतात की आता मला आतमध्ये जाऊ द्या. भगवंत आहे म्हणल्यावरती द्वारपाल सुद्धा विचारपूस करणारच. आणि मग सुदामा म्हणले की तुम्ही जाऊन भगवंताला सांगा तुमचा मित्र सुदामा आलाय. आणि द्वारपाल जेव्हा श्रीकृष्णांकडे पळत गेले, त्यांना सांगितलं की एक सुदामा नावाचा कोणतरी व्यक्ती बाहेर आलेला आहे. भगवंत बघा देव येतो, जगाचा बाप आहे, तरी सुद्धा मित्रासाठी भगवंत पळत सुदामाकडे आले. म्हणजे जसं भगवंतानी ठेवलं तसं ते राहिले. कुठल्याही प्रकारची टीका भगवंतावर केली नाही की मी तुझा मित्र आहे तरी सुद्धा माझ्यावरती दारिद्र्य आलंय, हे योग्य नाहीये. भगवंत कुठल्याही प्रकारचं त्यांनी देवावरती टीका केली नाही, देवावरती बोट उचललं नाही. आणि आता भगवंत सुदामाला घेऊन त्यांच्या
राजवाड्यामध्ये जातात. गेल्यानंतर आता सुदामा आणि भगवान श्रीकृष्ण विचारतात, मला काय घेऊन आलास? तेव्हा सुदामा ब्राह्मण, त्यांना लाज वाटते, आता हा एवढा भगवंत आहे आपला, त्याला कसं द्यायचं? त्याच्याकडे एवढा पैसा आहे, एवढं सगळं राजवैभव आहे, त्याला आपण ते पोहे कसे द्यायचे? परंतु सुदामाने नंतर ते पोहे दिले. पोहे दिल्यानंतर भगवंत एवढा खुश होतो, एवढंच भगवंताकडे सगळं होतं, काही कमी होतं का होतं जगाच्या बापाकडे? सगळ्या जगाला चालवणारा तो, जगाचा नियंता आहे, त्याच्याकडे कोणत्या प्रकारची कमतरता होती का? परंतु कोणतीच कमतरता नसताना देखील भगवंताला आनंद झाला का? आपल्या मित्राने आपल्याला काहीतरी आणलं. भगवंत आपल्याला काय म्हणतो? तुम्ही माझ्यासाठी एक पाऊल पुढे टाका, मी तुमच्यासाठी 1000 पावलं पुढे येतो. असं आपलं भगवंत असतो. त्यामुळे भगवंतासाठी एक तरी पाऊल पुढे चला, एक तरी पाऊल पुढे चला, म्हणजे भगवंताचं नामस्मरण कायम आपल्या हृदयामध्ये करत राहा. तर पाहायला गेलं तर नंतर सुदामाला, नंतर त्याला सर्व प्रकारचं वैभव, राजवैभव सगळं सुदामा नगरी सगळं भगवंत त्यांना भेट म्हणून देतो. भेट म्हणून भगवंताने फक्त सुदामाने काय केलं भगवंतासाठी? ते 3 मुठी पोहे नेले होते. ते 3 मुठी पोह्यांच्या बदल्यात भगवंताने त्यांना एवढं मोठं वैभव दिलं होतं. त्यामुळे भगवंताला आपल्याकडून काय पाहिजे? म्हणजे मगच मी हेच सांगते, आपल्या जीवनामध्ये जे दुःख येत असतील तर त्याचं कारण म्हणजे आपलं प्रारब्ध असतं. प्रारब्ध म्हणजे आपण गेल्या जन्मातले चांगले किंवा वाईट कर्म. त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवा, पुढचा जन्म आपल्यासाठी चांगलाच भेटेल. आपण जर आता भगवंताचं नामस्मरण केलं, आता भगवंताच्या पुढं चरणावरती शरण गेलो, भगवंताची निश्चित भक्ती केली तर आपल्याला मुक्ती प्राप्त होते. जेव्हा आपण भगवंताला असं म्हणतो ना की तुला पाहिजे तसं आता मला जगव, तेव्हा भगवंत आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणती गोष्ट कमी पडून देत नाही. भगवंताला अशी भक्त अधिक प्रिय असतात. अनपेक्षा सुचेर दक्ष उदासीन सर्वारंभ परित्यागी जे अनपेक्षा असतात, जे निरपेक्ष असतात, भगवंताकडे कुठल्याही प्रकारची इच्छा अपेक्षा मागत नाही, त्या भक्तालाच भगवंत सगळ्या गोष्टी देत असतो. भगवंताचं उलट आहे, आपण त्याला मागितलं ना मला हे दे, ते देणार नाही. पण आपण जर मागितलं नाही, आपण भगवंताला म्हणलं तुला द्यायचं असेल तर दे, तुला मला द्यायचं असेल तर दे, समाधान द्यायचं असेल तर दे, नाही तर मी हाय असा बरं आहे, तू जसं ठेवशील तसं मी राहील, असे म्हणणारे भक्त भगवंताला अधिक